नमस्कार मित्रांनो. आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सुमारे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसानं सकाळचं वृत्तपत्र पाहिलं आणि आपल्या स्वतःचाच मृत्यूलेख पाहून त्याला धक्काच बसला. नामसाधर्म्यामुळे गफलत होऊन त्याच्या मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली तर नाही ना? त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे धक्काच होता. आपण खरंच मरण तर पावलो नाही ना? असंही त्याला क्षणभर वाटून गेलं. या धक्क्यातून सावरल्यावर तो पुढे वाचू लागला. मृत्यूलेखात म्हटलं होतं, विध्वंसक स्फोटकांचा जनक मरण पावला. इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त करणाऱ्या डायनामाइट या विध्वंसक स्फोटकाचा निर्माता जगभरातील अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनाने गब्बर पैशांचा बनलेला धनी अशी विशेषणे आपल्याला लावलेली त्याने वाचली. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, हीच का माझ्या मागे माझी ओळख उरणार आहे? भानावर येऊन त्याने आपली चांगली ओळख मागे राहण्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. त्याने जगामध्ये शांततेसाठी काम करायला सुरुवात केली. त्याचं नाव होतं अल्फ्रेड नोबेल. नोबेल पारितोषिकाचा जनक म्हणून आज आपण ज्याला ओळखतो तोच हा. अल्फ्रेड नोबेलने ज्याप्रमाणे आपल्या अंतरीचा खऱ्या आवाजाला साथ दिली आणि स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार केला, त्याप्रमाणे आपणही थोडं अंतर्मुख होऊन आपली मूल्य तपासून पाहायला पाहिजेत. कारण आपण या जगामध्ये येऊन लोकांच्या मनामध्ये आपण आपली आठवण कशा प्रकारे तयार करून ठेवते हे खूप महत्वाचे आहे. आणि आपली ओळख या जगामध्ये कशी राहावी हे स्वतःला नक्की विचारून बघा.